या जत्रे दिवशी एक शेवट जेव्हा कार्यक्रमात होतो त्यावेळी वाघाचं रुपडं दाखवावं लागतं आणि ते रुपडं दाखवताना त्याला भक्ष्य देण्यासाठी म्हणून कोंबडा दिला जातो। मस्तकी गंगा अर्धांगी पार्वती अर्धांगी पार्वती अर्धांगी पार्वती मस्तकी गंगा हरा शिव शंकरा। नमस्कार मित्रांनो, मी रशीद चव्हाण स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर रशीद चव्हाणच्या नावाने। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर तुम्हाला माहितीच आहे की सगळीकडे जत्रा सुरू झालेला आहे। तर अशीच एका गावाला आपण भेट देणार आहोत, ते म्हणजे अनाव या गावामध्ये। आज दिनांक 22/12/2023 रोजी श्रीदेव रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललो आहे। तर त्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ती जत्रा वाघाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। तर त्या जत्रेला सकाळी पहाटे नाटक संपल्यावर वाघ येतो, तर ते पाहण्यासाठी आपण चाललो आहोत। तर आपण आता तिथे जाऊ, मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला। नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलोय श्रीदेव रवनाथ मंदिर मध्ये आणि आता आपण पहिले जाऊ दर्शन घेऊ। इथे स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता, इथे रोटीची दुकानं वगैरे आहेत आणि इथून आता आपण जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आता आपण बघितलं की दर्शन घेऊन झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की रवनाथ मंदिराच्या जत्रेला वाघाची जत्रा असे का म्हटले जाते, तर आपल्यासोबत सावराम अणावकर आहेत, तर त्याच्याकडूनच जाणून घेऊया। सांगा। 200 वर्षापूर्वी हे मेळेकराचं देऊळ, याला रवळनाथ म्हणतात, असं आमच्या गावात जी देवालय आहे त्याच्यात स्वयंभू रामेश्वर आणि रवळनाथ ह्या संपूर्ण भक्तांच्या प्रश्नाला मेळा घेऊन मेळ मिळवून त्याला वाचा फोडून देणारा किंवा त्याला मार्ग दाखवणारा हा मेळेकर। काही 200 वर्षापूर्वी ह्या देवस्थानच्या संदर्भात जागृती इतकी झाली की लोक इथं शेतीप्रधान लोक, त्यांची जनावरं, आणि ह्या जनावराला वाघापासून धोका उद्भवू लागला। आणि तो धोका, बाबा ह्या लोकांनी असं सांगितलं की तुझं आम्ही रुपडं आमच्या कार्यक्रमात दाखवू ज्या जत्रे दिवशी, पण तिथपासून आमच्या गुरांचं संरक्षण होणं ही जबाबदारी तुझी, असं त्याला सांगितलं वाघोबाला। आणि त्या दिवसापासून म्हणजे गेली 200 वर्षापूर्वीपासून ही जत्रा असली की त्या आजूबाजूच्या 2-4 दिवसात दोन्ही इथं जंगलं जी आहे ती सरकारी आहेत। या जंगलात नक्की हा पंचानन असतो म्हणजे वाघ, पण लोकांना गुरापासून संरक्षण वाघ देतो। ही एक निष्ठा किंवा लोकांची भक्ती त्या वाघाच्या। त्या सांगितल्याप्रमाणे या जत्रे दिवशी एक शेवट जेव्हा कार्यक्रमात होतो त्यावेळी वाघाचं रुपडं दाखवावं लागतं आणि ते रुपडं दाखवताना त्याला भक्ष्य देण्यासाठी म्हणून कोंबडा दिला जातो। आणि ही परंपरा आज 200 वर्षापूर्वीपासून चालू आहे। आणि ते आज वैशिष्ट्य म्हणजे आत्ता काल कोणीतरी सांगितलं की या दोन्ही याचा वाघ फिरतोय,
आवाज येत नाही पण लोकांना दिसतोय, म्हणजे हे सुद्धा एक श्रद्धेचं केंद्र ठरलेलं आहे. म्हणून हिला वाघाची जत्रा म्हणून ह्या वाघाच्या जत्रेला तळगावपासून पडव्यापासून अगदी 10 गावात 25 गावात लोक ह्या कार्यक्रमाला येतात. कारण हे विशेष आहे. कारण पहाटे ज्यावेळी राजाचं हे संपलं की वाघाचं रुपडं, आणि त्यावेळी ते लोक ते रुपडं आणि तो भक्ष्य बळी देतो कोंबड्याचा, ते पाहण्यासाठी माणसाची तुफान गर्दी असते. त्यामुळे ही जत्रा ही वाघाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाघाच्या जत्रेला आजूबाजूची सगळी माणसं, पाहुणे सोयरे सगळे या जत्रेला जास्त म्हणून गर्दी जास्त असते. हे विशेष आहे वाघाच्या जत्रेत. तर धन्यवाद अणोको सर की अशी सुंदररित्या आपल्याला माहिती दिली आहे. तर तुम्ही आता पाहिलं की सरांनी खूप सुंदररित्या वाघाची जत्रा कशी असते आणि वाघाच्या जत्रेचं महत्त्व काय आहे हे पटवून दिलेलं आहे. तर धन्यवाद तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा. आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे. इकडे ह्या दिशेने पालखी येणार आहे. तर इकडे ह्या मंदिरामध्ये जाणार आहे. ती पालखी बरोबर श्रीदेव स्वयंभू रामेश्वर मंदिरामधून जी येते तर ती रघुनाथ मंदिरकडे इथे थांबते पालखी. कैलासीचा राजा शंभो, कैलासीचा राजा त्याचे दंडवत माझा, त्याची दंडवत माझा, त्याचे दंडवत माझा. गिरिजा शोभे मांडी बरी, गिरिजा शोभे मांडी बरी, डंका वाजवितो श्री, डंका वाजवितो श्री. अंगी भस्माचे लेपणा, अंगी भस्माचे लेपणा, कंठी रुद्राक्ष भूषण, कंठी रुद्राक्ष भूषण. व्याघ्र सिंहासनी पैसरा, व्याघ्र सिंहासनी पैसरा. गणेश म्हणे वंदू त्याला, गणेश म्हणे वंदू त्याला, त्याचे दंडवत माझा, त्याचे दंडवत माझा, त्याचे दंडवत माझा, दंडवत माझा, दंडवत माझा. वरुणेंद्र रुद्र मरुता पदक्रम पंचदै गायन योगिनो शिव शंकरा रे हरिहरा शिव शंकरा. अर्धांगी पार्वती मस्तकी गंगा, अर्धांगी पार्वती, अर्धांगी पार्वती, अर्धांगी पार्वती मस्तकी गंगा. हरा शिव शंकरा हरिहरा शिव शंकरा.
नागभूषणा 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 चंद्रमौळी हर हर शंभो नंदिकेश्वरा हर हर शंभो नंदिकेश्वरा हरा शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मगतो द्वापारिता आठवा श्री कृष्ण कलिमाजी बौद्ध नववा पार्वती ओ आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा भोलेनाथ आले तुझ्या दारी कुठे दिसे ना पुजारी ओ भोलेनाथ आले तुझ्या दारी कुठे दिसे ना पुजारी हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा कपाल भूषित करौ माला लादरौ देवौ द्वारवती स्मशान निलयौ नागारितो वाहनौ बलितव्ययज्ञमतनौ श्रीशैलजा वल्लभौ पापं मे हर
आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे, तर आता आपण जत्रा एक्सप्लोर करूया. आणि आता स्टार्टिंगलाच इथे मंचुरियनचे दुकान आहे, त्यानंतर इथे आपलं मित्राचं रामेश्वर कोल्ड्रिंक्स, आणि त्यानंतर इथे आपण पुढे गेल्याच्या नंतर मंचुरियनची दुकानं आहेत इथे. आणि जत्रेला आता भरपूर गर्दी झालेली आहे, तर आता आपण जत्रा एक्सप्लोर करतोय. मित्रांनो आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे. तर तुम्ही आजच्या व्हिडिओ बघत असाल की श्री देव रवनाथ मंदिराचा वार्षिक उत्सव कशा प्रकारे पार पडला. तो पहिल्यांदा आपण दर्शन घेतलं, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा बघितली, मंदिरामध्ये असलेली विद्युत रोषणाई आणि सजावट आणि त्यानंतर मंदिराच्या परिसरात असलेली विविध प्रकारची दुकाने, हे सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर रवनाथ मंदिराच्या जत्रेला वाघा जत्रा का म्हटले जाते हेही आपल्याला उत्तमरित्या माहिती सांगितलेली आहे आजोबांनी, तेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनल अर्षद चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू आपण अशीच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.